स्कॉटलंडमध्ये अब्रारच्या घरात घुसल्यानंतर हा व्यक्ती इथून येतो जो विजय याला पाहून लपतो. तर हे चिरकूट इथं गन फायर नाही करत, जेव्हा की विजयचा भाऊ आपल्याला इथे क्लिअरली दिसतो आणि तरी तो त्याच्यावर फायर नाही करत. काय भावा, तू कोणालाच दिसत नाही आरामात लप. या सीन मध्ये विजयला मारायला इथे सगळे जण येत आहेत आणि त्याच्या मागे इथे लोक गाणं म्हणत आहेत. या सीन मध्ये बलवीर सिंगला ज्यांनी गोळ्या मारल्या आहेत असं वाटते हे लोक पबजी खेळत असतील, जे की बिलकुल त्याच गेटअप मध्ये आले आहेत. इथे विजय गीतांजली सोबत प्लेन मध्ये झोपलेला आहे आणि ते ही प्लेनला ऑटोमोटिव्ह ठेवून समोरच एक पहाड येते आणि हे प्लेन क्रॅश करणारच असते. तेव्हा रणविजय हा प्लेन वर येण्याचा प्रयत्न करतो आणि इथे रश्मिकाने किती एफर्ट लावून ऍक्टिंग केली आहे, कारण की प्लेन वरती जात आहे आणि इथे रश्मिकाच्या कानातले मागच्या डायरेक्शनला जायला पाहिजे आणि इथे असलेली स्लीपर ती जागची हालत नाहीये आणि ही कर्टन्स ती मागे नाही आली. आणि इथे जेव्हा डॉल्बीवाला बोलो ही सॉंग चालू होती तर विजय दरवाजावर चढून या व्यक्तीला गोळ्या मारतो आणि ह्या गोळ्या इथे यायला लागतात, पण आपण भिंतीवर इथे ब्लड मार्क पाहू शकतो. पण जेव्हा साईडचे लोक येतात आणि विजयला गोळ्या मारायला लागतात तेव्हा तो त्याच दरवाजाला शील्ड बनवून स्वतःच डिफेंड करतो आणि याच्या गोळ्या याला लागत होत्या पण यांच्या गोळ्या याला लागत नाहीयेत. विजय भाऊ आपल्याला पूर्ण या मूवी मध्ये फक्त लढताना दिसलेला आहे. कधी त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला मारलं तर कधी असरारला मारतो. एवढंच नाही तर स्कॉटलँड मध्ये जाऊन अब्रारला पण नाही सोडलं. आणि ही सर्व कशासाठी तर फक्त त्याचे वडील 6 महिने शिल्लक जगण्यासाठी. डॉक्टर्स का कहना है कि 3 से 6 महीने का ही वक्त है मेरे पास. लिटरली तिच्या वडिलाला वाचवण्यासाठी या व्यक्तीने कोणालाच नाही सोडलं आणि शेवटी तो वाचवलेला बलवीर सिंग कॅन्सर न मेला. ब्रह्मास्त्र मूवीमध्ये ईशाने 89 वेळा शिवा शिवा म्हणलं होतं आणि या मूवीमध्ये मी जेव्हा पापा पापा मोजणं सुरू केलं तर हे मोजून खरंच मी पागल झालो. तर चला तुम्हालाही पागल करतो, म्हणजे मोजून दाखवतो की याने किती वेळा पापा पापा म्हणलेलं आहे. पापा बोला पापा. पापा पापा ऐसा पापा पापा घर भी पापा पापा जैसा बाकीचं पापा पापा मी व्हिडिओच्या एंडला टाकून देईल, त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. हे लोक इथं बलवीर सिंगचा डुप्लिकेट आणतात लोकांना माहित होण्यासाठी की बलवीर सिंग एकदम फिट आहे आणि हा व्यक्ती इथं क्लिअरली डुप्लिकेट दिसत आहे आणि डिक्टो अनिल कपूर दिसतच नाही. पण थोड्याच वेळानंतर हा तर डिक्टो अनिल कपूरच झाला. या मूवी मध्ये एक डिलेटेड सीन आहे जो यांनी नेटफ्लिक्सवर नाही टाकलेला, पण तो माझ्या हाती लागलाय म्हणून मी एंड मध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. आता इथे डुप्लिकेट ठेवलाच आहे, ते एवढे पैसे आहे त्यांच्याजवळ तर मग त्याच्या प्रोटेक्शन साठी काही गार्ड्स पण ठेवले असते. आता बलवीरच्या जीवाला खतरा होता म्हणूनच तर त्याला पाठवलं होतं, पण तो बिचारा एकटाच रस्त्यात मारला गेला. म्हणजे याला काय फक्त मरण्यासाठी बसवलं होतं का? कारण तो मेला त्यानंतरच माहित झालं की गद्दार कोणी. या सीन मध्ये मला या डुप्लिकेट साठी वाईट वाटते, कारण यांच्या गरजेसाठी यांनी डुप्लिकेटलाच मारून टाकलं. हा सीन तुम्हाला एकदम खतरनाक वाटला असेल, पण मला हा सीन खूप फनी वाटलाय की विजयला मारायला तर सर्वजण येत आहेत आणि मागे लोक गाणं म्हणत आहेत. ठीक आहे, माहिती आहे किती लोक विजयला मोटिवेट होण्यासाठी गाणं म्हणत आहेत, पण या गाण्यानं जर ही मासवाले लोकच मोटिवेट झाले असते तर माहिती नाही काय झालं असतं. आणि ही चिरकूट तिथं किती वेळची कुऱ्हाड मारत आहेत तर विजयला लिटरली एकही कुऱ्हाड लागत नाही. आणि त्या उलट विजय जेव्हा यांच्यावर टेबल फुकून मारतो तर हे मागचे लोक तर विना काही करताच पडतायत, त्यांना टेबल तर लागली पण नाही. आणि या सीन मध्ये विजय भाऊ खाली लढतो, हे लोक इथं वरती पाहून कुठं गाणं म्हणत आहेत. अरे भावांनो, इकडे कॅमेराकडे पाहतो तशी. आणि या व्यक्तीने इथे नेमका कॅमेरा कुठं लावलेला आहे की त्याला प्रत्येक शॉट पासून व्हिडिओ मिळते. या सीन मध्ये विजय मशीन गननं गोळ्या फायर करत आहे, पण हे लोक इथे उडत काय आहेत हे मला माहित नाही. मला अजून प्रश्न पडलाय की गोळ्या मारल्याने नेमकं कोण उडते. त्यानंतर रणविजयाला म्हणतो, तेरा भाई मेरा नाम सुनने के लिए तरस रहा था. आता इतक्या वेळ रणविजयला अटॅकर पण माहित नाही कोण आहे आणि फक्त मोबाईलवर नाव पाहून त्याला हे कसं कळलं की हा त्याचा भाऊ आहे. आणि एवढी मोठी मशीन गन त्याच्या हॉटेलमध्ये त्याने फायर केली तर आय एम शुअर त्या गनचा आवाज मोठा झाला असेल, तरी इथे एकही पोलीसवाला नाही आला. आता इथे रणविजयची हार्ट सर्जरी झालेली आहे आणि तो इथे उघडा नागडा दाखवायचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे, जो की तो ऍक्च्युअली नाहीये आणि त्याने एक ब्राऊन कलरची अंडरवेअर घातलेली आहे. आणि एक मिनिट, इथे जी हार्ट सर्जरी काय झाली, हा तर मोठूचा पतलू झाला. मागच्या हार्ट सोबत डॉक्टरने याची चरबी पण काढून घेतली असं वाटते. श्रीमंत लोकांचं काही सांगता येत नाही, कधी जाडेचे पतले आणि पतल्याचे जाडे होती ते सांगता येत नाही. आता या सीन मध्ये तृप्ती इथे बोलते की मी तुला खोटं बोलते, त्यावर विजय म्हणतो की आय नो. जर याला आधीच माहिती होतं तर रश्मिकाला धोका का दिला, डायरेक्टली हिच्या डोक्यावर गन ठेवून तिला विचारायचं असतं. आणि त्यानंतर रश्मिकाला म्हणतो पण I've been sleeping with Zoya since the last few weeks. गीतू मुझे करना पड़ा मजबूरी थी. आता जर याला खरंच हे जाणून घ्यायचं होतं तर त्या अटॅकरचा कॉल ट्रेस केला असता तर हे माहिती झालं असतं. रिकामे ड्रामे करायची काही गरज नव्हती. आणि इथे फक्त जोयाने ती कंट्री सांगितली आहे की तो कोणत्या कंट्रीमध्ये आहे आणि विजय डायरेक्टली त्या लोकेशनवर पण पोहोचला, जसं की स्कॉटलँड एखाद्या गल्लीचं नाव आहे आणि तो डायरेक्टली तिथे गेला जिथे अब्रार राहतो. का एक छोटा भाई है, वो आपके पापा को मार डालता.
पण पापाची तर इथं स्वतःच मेली. आता या सर्जरीचा हा काय करणार आहे काय माहित. आणि जेव्हा घरी येऊन विजय भाऊ गीतांजलीला म्हणतात I've been sleeping with Zoya since the last few weeks. आणि हे रहस्य सांगितल्यानंतर मला नाही वाटत की रश्मिकाचे डायलॉग संदीप रेड्डी वांगा यांना देखील समजले असतील. नाही म्हणजे रागारागात असे काही डायलॉग बोलले गेले की कोणालाच नाही माहित झालं ते काय बोलले गेले. स्कॉटलंडमध्ये अब्रारच्या घरी घुसल्यानंतर हा व्यक्ती इथे येतो तर विजय इथे खंब्याच्या मागे लपतो. तर हे चिरकुट इथं गोळीने चालू जेव्हा की विजयचा भाऊ इथं स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. नाही भाऊ तू कोणालाच दिसत नाहीये आरामात लप. आणि ही सरदारजी इथं कोणालाच नाही दिसले. आणि हा सीन पाहून आणि बॅकग्राऊंड म्युझिक ऐकून मला असं कुठंच वाटत नाही की हे दोघं एकूण एकाला मारण्यासाठी येत आहेत. उलट हे बीजीएम ऐकून असं वाटते की हे दोघे जत्राच हरवलेले भाऊ आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटून आता हे एकमेकांना मिठी मारणार आहेत. आता बलवीर सिंगला ज्या लोकांनी गोळ्या मारल्यात असं वाटते हे लोक पबजी खेळत असतील जे बिलकुल त्याच गेटअप मध्ये गोळ्या मारायला आले. जेव्हा विजय अब्रारचा गळा कापण्यासाठी चाकू काढतो तेव्हा अब्रार फक्त त्याच्याकडे पाहत उभा पण त्याला त्याचा गळा कापण्यापासून थांबवायचा प्रयत्न पण नाही करत आणि गळा कापतानाच्या वेळेस पण फक्त हात हलवतो. आणि त्यानंतर विजयने अब्रारला मारलं आणि तो तिथून चालला गेला. पण त्याचा तिसरा भाऊ तर तिथंच बसलेला आहे. तो पण एक प्लॅनचा भागच होता. मग त्याला का जिवंत सोडलं हे मला माहित नाही. आणि इथे अजित रणवीरच्या भावाला पकडल्यानंतर त्याला विचारतो तू गाना गा रहा था मेरा भाई को मारते वक्त. पण याला कसं माहित त्याच्या भावाला मारताना ही गाणी म्हणल्या जात होती. कारण तिथे तो विजय ना एकाही व्यक्तीला जिवंत नव्हतं सोडलं. आणि अजिज इस्तांबूलमध्ये बुच्चर होता पण याचा ऍक्सेंट कुठूनच तुर्कीश वाटत नाही. या मूवीमध्ये विजयचं त्याच्या वडिलावर प्रेम दाखवले जे एवढं जास्त आहे की विजय 8 वर्षापासून US ला गेला आणि तिच्या वडिलाला त्यांनी एकदाही कॉल नाही केला. तर बाई या मूवीमध्ये रणविजय 196 वेळेस पापा पापा म्हणलेला आहे. व्हिडिओमध्ये एखादी मिस्टेक हुकली असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. जय हिंद जय महाराष्ट्र.